लक्ष्मण मालगुडकर मित्र आणि आता दुसऱ्या गोपी सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय। एक विषय त्याच्यामध्ये असतो, तुम्ही आम्ही सगळेजण लोकांच्या सेवाभावीमध्ये आणि चार पैसे कमवायसाठी या ठिकाणी आलो आहोत आणि खरं म्हणजे हा प्रोडक्ट पूर्णपणे समजून घेतला तरच हा मार्केटमध्ये टिकणार आहे आणि चार पैसे मिळणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं, आपण प्रोडक्ट काय केलं, मला वाटते 2-3 लोक नवी सोडले, आपण शिरेर मध्ये म्हणतो। शिरेचं वैशिष्ट्य काय असायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपण पूर्णपणे समजून घ्यायला पाहिजे, एक महत्त्वाचं। दुसरा विषय, जे काय बोलतो ते लोकांशी खळखळीत बोलायला पाहिजे। म्हणजे गाणं काय प्रत्येक जण गुणगुणतो, पण गाण्यामधला सूर ताल सूर जो आहे तो जर पकडला तर तुमचं गाणं हिट होणार। सागर सरांनी आपल्यासाठी खूप काही करून दिले, आपण कुठल्याही डोकं चालवायची गरज नाही, पण ते आपण लोकांना खणखणीत आणलं इथपर्यंत लोकांना सांगायला पाहिजे, हे तितकंच करायचं। रुपेशांच्या बाबतीत सांगायचं झालं, 10 महिन्यापूर्वी आमचा थोडासा विषय झाला, आपल्याला थोडंसं बोलायचं आहे। आम्ही पण तुम्ही म्हणण्यापेक्षा आपण तुम्ही ह्याच गोष्टी करतो। 10 महिने आम्ही टाळाटाळ केली, पण योगायोगाने आमची त्यांची भेट झाली आणि त्यावेळी थोडंसं त्यांनी आम्ही डिस्कशन सांगितलं, त्याच्यावरती आम्ही खूप मोठा अभ्यास केला, खूप मोठी चर्चा झाली, या गोष्टी झाल्या। मग शेवटी पण आम्ही मला म्हटलं, सगळ्याचा जरी अनुभव असला मी प्रत्यक्षात वापरणार तरी आपण इतर 5-10 हजार वस्तू जी घेतो आपण तसं आपण वस्तू घ्यायची आणि आपल्याला रिझल्ट आला तरच लोकांना सांगायचं। तर म्हणजे आम्ही आमच्या विषयासाठी 15 साखर होती आणि ते मॅट वगैरे असे घेतले आणि 3 महिन्यामध्ये त्याला बराच रिझल्ट आला। म्हणजे ती साखर दर महिन्याला कमी कमी यायला लागली। दुसरी गोष्ट, तिचं वजन कधी कमी येत होतं आणि ते दसऱ्याच्या वेळेला फळ खाऊन जे उपवास करतात 9 दिवस तरी सुद्धा वजन कमी होतं, पण आता ते 3 किलो वजन होतं, त्याचं कमी झालं। अशा गोष्टी यश आल्या। त्यानंतर आमच्या मनात उत्साह आला की या प्रोडक्टमध्ये काहीतरी दम आहे, लोकांना आपण सांगायला काय हरकत नाही, तर आम्ही खरं ठाम करून राहतो। दुसरी गोष्ट, सागर सरांचं मला कौतुक वाटतं असं यासाठी, आमच्या अनुभवासाठी तुमच्या अनुभवासाठी, हे 2019 मध्ये जो कोरोना काळ होता, त्या कोरोना काळामध्ये सागर सरांनी 4800 कंपन्यांनी सॉफ्टवेअर स्वतः तयार करून 700 लोकांना सॉफ्टवेअर दिलं। त्यांनी असं ठरवलं, मी एवढं जगासाठी करत असेल तर माझ्या लोकांसाठी मी का करू नये, असा त्यांच्या डोक्यात आल्यानंतर 19 मध्ये जो कोरोनाचा कालावधी होता त्यात ही प्रोडक्ट वापरून लोक चांगली झाली आणि जे लोक दबावण्याची लोक होती ती लोक दबावली। तेव्हापासून हा प्रोडक्ट 2020 पासून गेली 4 वर्ष अतिशय सुंदरपणे चाललाय। आणि महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्यक्षात 24-25 तारखेला, जूनच्या 25 तारखेला मुंबईला सुद्धा जाऊन आलो। जरी आपण रिझल्ट बघितला तर कंपनीचं कारभार कसं पाहिजे हेही आपल्याला समजून पाहिजे, म्हणून आमच्या टीमतर्फे मी परवा मुंबईला गेलो। तर म्हणजे आम्ही वेरारोडला जो 1 लाख स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे, तिथं वर्किंग मीटिंग वगैरे सगळं होतात। शिवाय त्याच्या साईडला जवळजवळ 12 बंगलो आहेत की ज्या बंगल्यामध्ये जवळ 20 लोक मातील अशी 12 बंगलो आहेत। आणि शिवाय दादरलाही आपलं कार्पोरेट ऑफिस आहे, कार्पोरेट ऑफिस जवळजवळ 46 मजल्यावरती 5 ते 7,000 स्क्वेअर फूटचं ऑफिस आहे। त्याचप्रमाणे झारखंड, आसाम, अशा दिल्ली या ठिकाणी कार्पोरेट असा अनेक कंपनीच्या मोठ्या कंपनीचे आपण मालक आहोत। तर आपण चिकाटीने हे काम करायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी सगळं, विशेष म्हणजे आपल्याकडे जे बोलण्याचं कौशल्य असतं ते जर पाहिलं तर आपण बिझनेस चांगल्यापणे करू शकतो। जर बोलण्याचं कौशल्य नसेल, आपल्याला ज्ञानामध्ये भर पडले तर आपण त्या ठिकाणी मगाशी बोलती जर कमी पडणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला माघारी लागणार आहे। असं न करता माझं उत्तर मत असं, प्रत्येक सेमिनार तुम्ही यावं, प्रत्येक मीटिंगला यावं, समजून घ्यावं, अनेक प्रश्न विचारावं, तरच आपण ठामपणे आपण या ठिकाणी जाणार आहोत। आणि याच्यामध्ये कसं होतं, बरेच लोक जॉईन होतात, पण कसं होतं, जॉईन झाल्यावर